त्याला दंडच चल तुला दंड भोगावा लागल. आणि नंबर प्लेट ही आपली नंबर प्लेट आहे. गंध असला पाहिजे. आपण काय म्हणून सांगायचं हिंदू आहे म्हणून? हा, आपल्या डोक्याला टोपी नाही, आपल्या कपाळाला गंध नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, गळ्यात जानवं नाही, गोठ्यामध्ये गावरान गाय नाही, आणि आम्ही हिंदू हाय 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 म्हणलं. जर्सी आहे म्हणलं तरी इंग्रज म्हणते अरे ते आमच्याकडे नेलेले, आम्ही तर वापरीत नाही. काय म्हणून खून वळकावे आपली सांगा. गंध असल्यावर काय म्हण काय भाव असतो तुम्हाला सांगतोय. काल आलो, आज यायचं होतं पण आमच्या बंधूंनी सांगितलं की नको म्हणले. प्रवासानं आणि प्रवचन करायचं परत कीर्तन करायचं. प्रवासानं थकवा येतो. एवढा 300-350 किलोमीटरचा प्रवास अगोदरच एक दिवस एकादशी पण आहे. मग पंढरपुरामध्ये येऊन दर्शन घेतलं पांडुरंगाचं. आल्यानंतर एसटी स्टँडवरच्या उतरलं. एसटी स्टँडच्या बाहेर आल्यानंतर एक मुलगी धावत पळत आली. महाराज रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग तुम्ही गंगाधर महाराजांच्या मठामध्ये चाललेत का? हो चालतोय. मग मी तुम्हाला सोडतो. ती मुलगी काय म्हणते बघा, मी तुम्हाला सोडतो. मी म्हणलं काय तुमच्याकडे गाडी आहे का? नाही महाराज माझ्याकडे सायकल आहे. आता 70 किलोचा महाराज सायकलवर बसल्यावर आवडेल का सायकल? पण भाव कसा आहे बघा नुसता. त्यांनी काय शब्द वापरले, तुमचा पेहराव बघितला आणि तुम्ही आमच्या कन्नड महाराजाच्या मठामध्ये चालले म्हणून मी तुम्हाला सोडतो. म्हणलं नको, फोन केलाय मुलगा येईल गाडीवरती घेऊन जाईल. नाही मग रिक्षा करून देऊ का? नको, मुलगा येणार आहे गाडीवरती. किती आदर आहे. माळ आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ. मग ही तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असल्याच्या नंतर याला अडवता येत नाही. गरुड पुराणाच्या शेवटी असं सांगितलंय, खूप यातना सांगितली जेव्हा मृत्यूच्या नंतर 16 टप्पे जाईपर्यंतचा प्रवास ऐकणारे माणसं ढसढस रडतात. पण शेवटी सांगितलंय ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याला कोणतंच बंधन नाही. डायरेक्ट यमराजाच्या समोर उभा करतात. आणि यमराजा कसा दिसतो? शंख चक्र गदा आणि पद्म 4 आयुध हातामध्ये असलेला पंढरीश परमात्मा तो भगवंत चतुर्भुज दिसतो. ज्याच्या गळ्यामध्ये मान नाही ना त्यानं मात्र काय होती अवस्था? दुःख भोगत भोगत यमराजाच्या समोर नेतात यमाचे दूत. आणि मग त्यांना तो यमराजा अकराळ विक्राळ दिसतो. आणि मग ते तो जीव भयभीत होतो, आरडाओरडा करतो, मला सोडवा, मला वाचवा म्हणतो. ऐकणार तुम्ही आहे का? तुम्हीच नाही. अशा यातना असतात. आणि म्हणून हे पवित्र, इतकी पवित्र नगरी आहे आपली. हाक मारली तर ऐकू जाईल एवढ्या जवळ नृसिंहवाडी, जिथं 7 नद्यांचा संगम आहे. इतकं पवित्र तीर्थक्षेत्र आहे की हातमुंड्यावरती. दत्त महाराजांनी म्हणूनच तिथं अवतार घेतला. दत्त महाराज स्वतः तिथं नरहर म्हणून त्यांनी एका दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला. सरस्वती महाराजांच्याकडून अनुग्रह घेतला म्हणून त्यांना नरसिंह सरस्वती असं म्हटलं गेले. दत्त महाराजांचं जन्मस्थान तेच का निवडलं तर 7 नद्यांचा संगम, शिवाभद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती आणि पलीकडून आलेली कृष्णा आणि वेणी, 7 नद्यांचा पवित्र संगम. आणि कृष्णा नदी ओलांडून गेलं की अमरेश्वर आहे. अमरेश्वराशी पूजावे नरे अमर होऊन जावे. त्या अमरेश्वराची ख्याती काय आहे? कसा आहे तो भोळादेव महादेव? त्याची जर पूजा केली तर पूजा करणारा अमर होऊन जातो. असं औरवाडला तिथंच नदीच्या काठावरती अमरेश्वराचं मंदिर आहे. म्हणून
इतक्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला. म्हणून इतक्या असल्या आणि हाक मारली तर ऐकू जाईल एवढ्यामध्ये महालक्ष्मी करवीर निवासिनी आहे. त्याच्याच बाजूला रवळनाथ आहेत. काशीचा महादेव आला, रत्नासुराचा वध केला आणि इथंच स्थायिक झाला ज्योतिबा राजा. इतक्या सगळ्याच्या एवढ्या अशा याच्यामध्ये आपलं भाग्य किती मोठं आहे आणि कन्नड महाराजांची कृपा. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कळत नसलं तर मग आपल्यासारखं येडं कोण आहे. जागं व्हा, जागाच नाही झाला तर मग त्याला कुंभकर्ण म्हणायचं. कुंभकर्णाची कशी अवस्था होती, ती जागाच होत नव्हतं. किती वाद्य वाजवा, काय करा, त्याच्या अंगावर हाती फिरवायचे, घोडे फिरवायचे, त्याच्या कानाला भाले घेऊन टोचवायचे, तरी जागाच नाही. जाग झालं पाहिजे. जाग आपण आलोय नर म्हणून जन्माला आणि नारायण म्हणून जायचंय. 84 लाख योनीमध्ये फिरत बसला. काय अवस्था आहे 84 लाख योनीची. विचार करा. जर पाण्यामध्ये जन्म मिळाला निस्ता शेवाळा खावा लागतंय. घाण सडलेलं झाडाचा जन्म मिळाला. पाऊस पडतोय धो 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 पावसात. गार हिवाळा इतका हिव पडलंय त्या गारव्यामध्ये. उन्हाळ्याला अवर्षण पडलं. मुळ्या सुकून गेल्या, झाडाची पानं गळून गेली. कुणाला सांगावं. आणि परत एक माणूस येतो करवत घेऊन आणि कापून टाकतो. पक्ष्याचा जन्म मिळाला. किडा मुंगी सडलेलं इटलेलं आहे का. त्याच्यानंतर पशुचा जन्म मिळाला. काय पशुची अवस्था आहे. देवांना आपल्याला इतका चांगला नरदेह दिला आणि या नरदेहाला येऊन आपण आलोय कशासाठी, आपल्याला करायचंय काय हेच जर माहित नसलं, स्टँड वरती गेला आणि एसटीत बसला, माहितच नाही कुठं जायचं, कुठं जाईल, कुठं जाईल, त्याला थांबतच नाही. कुठं जाईल, कुठं जायचंय, कसं जायचंय. आपण निघालो, जर गावाला निघालं काय असते बघा, पिशवी, लगेच गावाला जायची तयारी, हे सगळं सामान घेऊन जाते. हा हे जग सोडून एक दिवस आपल्याला जायचे. आपल्या बरोबर काय नेता येईल. जेवढा केलेला परमार्थ, केलेलं नामचिंतन आपल्या बरोबर येणार आहे. त्या गाठोड्यामध्ये कुणीच इसकरी नाही. पापामध्ये इसकरी राहतील, धनसंपत्तीमध्ये इसकरी राहतील, पण आपण केलेल्या पुण्यामध्ये कुणाचाही वाटा नाही. विठ्ठल आपलं भक्तीचं सामर्थ्य, त्याच्यामुळं आपल्या मुलांनी अतिशय आनंदामध्ये आपल्या फुटवरती सुद्धा लिहावं की वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी म्हणून आनंदाने लिहावं. का तर आपण परमार्थ केला, आपण देवाची भक्ती केली. आणि काय लागतंय देवाची भक्ती करायला. एक जण एकाच्या घरी पाहुणा गेला असा, मग बंगला होता. त्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर मग त्या जो यजमान होता त्या मालकानं काय केलं, मला आता पाहुणे आले, पाणी द्यावं, चहा करायला सांगावं. आतमध्ये गेले, तोपर्यंत त्यानं बघितलं, म्हणला कन्नड महाराजांचा फोटो लई चांगला आहे. काढला ना फोटो आणि घेऊन बसलं तिच्या सोप्यावरती. मग यजमान आला आणि त्यानं काय केलं,
पाणी दिलं, बघितलं तर म्हणजे का महाराज माझ्याकडून एवढी भेट घ्या. महाराज महाराजांचं एवढं सुंदर चित्र आणि तुम्ही मला भेट दिलं, वा 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 वा. पण आपल्या भीतीकडे बघ, काय भीती वाटत नाही. फोटो मी चांगला आणलेला, तो भीतीवरती नाही, म्हणजे तुमचाच काढलाय तुम्हाला द्यायला मी. काय तुमचाच पुकारे म्हणजे तुझ्या जवळचं काहीतरी दे. काय द्यावं? आपल्या जवळचं. आपल्या जवळचं देवाला देण्यासारखं काय आहे? आपण जन्माला येताना काय घेऊन आलो? काहीच नाही. जाताना काय नेणार? काहीच नाही. हे आहे ते कुणाचं आहे? त्यानंच निर्माण केलेलं आहे. आणि मग आपलं काय आहे याच्यात? करी हेची काम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. देण्यासारखं फक्त आपलं मनच आहे. देवाला देण्यासारखं बाकीच काय देणार महाराज? काय द्यायचं? ते सगळं त्यानंच निर्माण केलं. आपण काय निर्माण केलं का? हे सगळं विश्व आहे त्याचंच आहे, त्यानंच निर्माण केलंय. पण एक देण्यासारखं आहे आणि जे त्याला आवडतं ते आपलं मन आहे. पण ते मन वडाळ आहे, वडाळ. श्रीकृष्ण भगवंताला पेंद्यानं सांगितलं, हे कृष्णा म्हणले सगळ्या गायी वळतोय, पण ती मदरी गाय तो वळवळ टाकतो. कोणची? मनरूपी गाय. याच्यासाठी आपलं मन पवित्र असलं पाहिजे, आपलं अंतकरण पवित्र. आणि त्याच्यासाठी साधूंची संतांची संगत करावी लागेल. देह पवित्र ठेवावा लागेल. देह पवित्र कशानं होईल? तर तुळशीची माळ घातल्यानंतर देह पवित्र होईल. आता पंचगंगेची पातळी वाढायला लागली. मोठा पाऊस पडला आणि पूर आला. पुलावरून जायचा रस्ता बंद झाला. पलीकडे कसं जावं लागलं? कसं जावं लागेल महाराज? हा, नावातून जावं लागेल का? दुसरा मार्ग काय आहे? रस्ताच बंद आहे. पंचगंगा इतकी भरून व्हायला लागली. जायचं पलीकडे साधन नाही. जायचं कसं? नावातून जावं. समुद्र आहे, अथांग पसरलेला समुद्र आहे आणि त्या समुद्रातून तरून जायचंय. कसं जावं लागेल? नाव, होडी. नाव कशाची आहे? कशाची? लाकडाची. करेक्ट. जर लाकडाची नाव असा प्रचंड पूर आलेल्या पंचगंगेवरून ताळून पलीकडे नेते आणि अथांग समुद्र आहे, त्या समुद्रातून तरून जाण्यासाठी लाकडाची नाव उपयोगी पडते. हा भवसागर तरून जाण्यासाठी तुळशीच्या लाकडाची माळ उपयोगी पडते. विठ्ठल Thank you.
त्या लाकडाच्या नावेवरती आडाणी माणूस बसला, त्याच्यावरती ग्रॅज्युएट बसला, त्याच्यावरती संगणक चालवणारा बसला, त्याच्यावरती गुराखी बसला, कुणी बसला तरी बुडतंय का? गरज कशाची आहे? फक्त काय दारून देत? तसं ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, त्यानं लय ज्ञान मिळवलंय का कमी मिळवलंय का काय केलंय हा विषय नाही. एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, देह पवित्र झाला. जे देवाला आवडतंय ते करावं का आपल्याला आवडतंय ते करावं? हा, देवाला आवडतंय ते करावं. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तो नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी हार गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय सांगितलं? तुळशीची माळ गळ्यात आणि गोपीचंदाचा टिळा कपाळावरती असावा. तुम्हाला कुणाला महात्मा व्हावं वाटते सांगा? तुम्ही माळ घाला नाही तर नका घालू, घातली तर चांगलंच, पण तुम्हाला महात्मा होण्याचा प्रकार सांगू. कुणाला महात्मा व्हावं होऊ नये असं कुणालाच वाटत नाही, पण महात्मा होण्याचा एका प्रकार सांगतो तुम्हाला. एका संत महंताने म्हटलेला आहे, जिसे देखकर भगवान की याद आती है उसे महात्मा कहते हैं.
गोपीचंदाचा टिळा कपाळावरती आहे आणि तुळशीची माळ दिसली. काय आठवतं? पंढरी शोभा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहिला, दोन्ही हात कमरेवरती आहे, डोक्यावरती मुकुट आहे, कस्तुरीचा टिळा आहे, मकराच्या आकाराची कुंडल, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि वैजयंती माळ आहे. काय केल्यावर समोरच्याच्या मनात देव आठवल? एवढं सांगा बरं फक्त. तुम्ही किती बी म्हणत बसा बाबा देवाला आठव, देवाला आठव, आठवतंय का? पण समोरच्याच्या कपाळावरती गंध बघितला, तुळशीची माळ बघितल्याबरोबर एका क्षणामध्ये त्याला पांडुरंग परमात्मा आठवतो का? लगेच म्हणतोय महाराज रामकृष्ण आहे, ओळख असू द्या नसू. काय ताकद आहे गंधामध्ये. गोपीचंद टिळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि गोपीचंद बघितला की पांडुरंग परमात्मा आठवतो. एवढं सोपं नाही. समोरच्याच्या मनामध्ये देवाची आठवण करून द्यायची. तो महात्मा होतो. मग का लावू नये गोपीचंदाचा टिळा? का मुका लावू नये? का अष्टगंध लावू नये? का तुळशीची माळ घालू नये गळ्यामध्ये? महात्मा होत असल्यावर. आणि मग हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, याच्यामध्ये आपण सेवा केलेली आहे. परमार्थ हा सगळा आपल्या स्वार्थासाठी आहे बरं का. साधू संतांचे महंताचे अनेक उपकार आहेत, त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. देवाचं नाव ठेवताना सुद्धा त्यांनी अतिशय विचारपूर्वक असं नाव ठेवलं. र हे अग्नि तत्व आहे आणि अ हे सूर्य बीज आहे. वैशाख महिना आहे आणि वैशाख महिन्यामध्ये असे दाही होते बघा. तुमच्याकडे इकडं नद्या आहेत, ऊस आहेत, त्याच्यामुळे गार वाटतंय. तिकडं गेलं ना आमच्या तिकडं विचारूच नका, नुसतं हाय होत. कधी एकदा झाडाच्या सावलीत जाईल आणि झाडाच्या सावलीत गेलं तरी अशी झळही लागते, गरम बोलते. आणि तसल्या वैशाख महिन्यामध्ये अग्नी पेटवला आणि त्या अग्नीच्या जवळ कोण गेला, काय होईल? हा कल्पना सुद्धा न केलेली बरी. र हे अग्नि तत्व आहे आणि अ हे सूर्य बीज आहे. र आणि अ रा झालं बघा. रा दोन्ही एकत्र आले. राम म्हणा बरं बघा एकदा टेस्ट करून. रा तोंड उघडल्याशिवाय राच म्हणा येत नाही आणि मिटल्याशिवाय म म्हणा येत नाही. येत आहे का? सूर्य बीज आणि अग्नी या दोघांचा संगम झाला. राम म्हणल्याबरोबर आपलं सगळं पाप बाहेर पडलं. सूर्य बीजानं आणि अग्नीनं ते जाळून खाक केलं. आता अग्नी लागल्यावर काय असतंय? आगच असते की. आग लागल्यावर काय ती लवकर शांत होते का? मग एवढं सगळं पूर्वजन्माचं पाप राम म्हणताना बाहेर पडताना जळून खाक झाल्यावर शरीराचा दाह होईल का नाही? पण चंद्र किती शीतल आहे. तोंड मिटवलं आणि मूळ आतमध्ये जळालेल्या पापाचा दाह शरीरामध्ये होऊ नये म्हणून चंद्रबीज मन नावाचं आतमध्ये ते शांत करतो. ती आग देत नाही मागून. पुढे जाळलेल्या पापाची आग माग ठेवत नाही. चंद्रबीज असं देवाचं नाव राम ठेवलं. काय संतांचे उपकार सांगावे, फेडू नाही शकत आपण. त्यांनी पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ मार्ग घेत आम्ही, वंदू चरण रज शेऊ उष्टावळी, कर्म धर्मा होळी करोनिया. एवढे उपकार त्यांचे झाले. अतोनात हाल त्यांनी सहन केले आणि हा सगळा परमार्थ आपल्या हातामध्ये दिला.
मग तो कसा चालवायचा, कसा पुढे न्यायचा. आपलं कुळ पवित्र होतं. आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली ना, पवित्र ते कुळ. पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म झाला त्यांचा नारायण. पवित्र कुळ पवित्र होत. आपल्या कुळामध्ये जे पूर्वज आहेत स्वर्गामध्ये, त्यांना आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याबरोबर चांगली जागा मिळते. जर रामायणामध्ये सांगितले बघा, जर आपल्या भावानं माळ घातली तुळशीची, आपलं कुळ पवित्र झालं. भावाच्या मुलानं माळ घातली, आपलं कुळ पवित्र झालं. भावाच्या मुलीनं माळ घातली, आपलं कुळ पवित्र झालं. आपल्या मुलानं मुलीनं माळ घातली, आपलं जे कुळ आहे ते पवित्र झालं. आपल्या सुनेनं माळ घातली, काय माणसं म्हणते काय आमच्या सुनेचे काय, तुमचं फक्त घरामध्ये स्वयंपाक पवित्र झाला, तुमच्या कुळाला उपयोग नाही. ज्या माऊलीनं माळ घातली तिच्या वडिलाच्या कुळाला, त्या कुळाला त्याचा फायदा स्पष्ट रामायणामध्ये सांगितलं. आणि म्हणून परमार्थ करत असताना दानाला अतिशय महत्व आहे. सरकार काही येड आहे का हो? उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतंय आणि काय करतोय, ती सांडवा वाट सगळं घालवते समुद्राला. खरं जर बघितलं तर कसं केलं पाहिजे, सांडवाच ठेवायचा नाही. काय होईल, काय होईल, सांडवा नाही ठेवल्यावर फुटून जाईल ना. तर सांडवा कशासाठी केलाय, भरलं की सांडव्यातून खाली जाणं. तसा आपला संसार आहे. लय जर माझं भैदन बसला कुठलं, मग काय नाही करत, मग काय होईल. ती मधमाशी असते बघा, दत्त महाराजांनी मधमाशीला गुरु केलं. 24 गुरु केले दत्त महाराजांनी. त्याच्यामध्ये एक मधमाशीला गुरु केलं. का केलं, मधमाशी काय करते, मध गोळा करून आणते 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 कुठंतरी अडचणीमध्ये, कुठंतरी डोंगराच्या खपारीला ती मध साठा करते. आणि कोणीतरी एक जण येतो, मग ती आग लावतंय, लूट करतंय, काय केमिकल मारतंय, त्या जीवावर देतंय आणि ती मधवर ओढून नेते. तसं होत असत. म्हणून आपल्या प्रपंचातला सुद्धा सांडवा थोडाफार मार्गाकडे जाऊ द्यायचा, म्हणजे मग फुटत नाही. नाही सांडवाच नाही ठेवायचं, नाही फुटून जाईल ना, जात आहे का नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, एकदा रावणाने विचारलं विभीषणाला, अरे मला त्रिभुवनातली संपत्ती मी लुटून आणली, लुटायचं काम मी केलं, तुला आणून घालतो आणि तू खुशाल माझ्या वैऱ्याचं नाव करतो, राम 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 म्हणतो. तुझा सांभाळ कोण करतंय? या त्रिभुवनामधली संपत्ती सगळी लुटून मी आणली आणि तुझं पालन पोषण करतो, आणि तू माझं ज्याची खावी पोळी त्याची वरण व्हावी टाळी, आणि तू टाळी माझ्या वैरीची वाजवतो, राम 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 म्हणतो, सारखं भजन करतो. ते म्हणला, दादा तुझं चुकत आहे मला काहीतरी. ते मला कसं चुकत आहे, रावणाने विचारलं, चुकत आहे कसं. म्हणला, मी रामाचा भक्त नाही, तुझ्या वैऱ्याचा भक्त नाही, असा म्हणला. चुकून शब्द गेला, रामाचा भक्त नाही, वैर्याचा नाही. मी कुणाचा भक्त आहे, तुझा भक्त आहे म्हणला, आणि तुझ्या बायकोचा भक्त आहे, दादाचा वहिनीचा दोघाचा भक्त. ते म्हणला, कसं काय, तुझं नाव काय म्हणला, रावण, काढ राबवलेला, आणि तुझ्या बायकोचं नाव वहिनीचं नाव काय म्हणतो तरी काढ बघलेला, राम राम राम, कुणाचा भक्त आहे मी. रावण खरं आहे काय म्हणला असेल का, अहो सगळं त्रिभुवन लुटलं, आणि त्रिभुवन लुटून अनाचार करणारा रावण, आणि ती म्हणेल काय, पण ते सुद्धा म्हणला, विभीषणा तुझंच खरं आहे. का, आपल्या घरी सत्यनारायण घ्या आणि देव बाप्पाला सत्यनारायणाच्या पूजेसाठी बोलवलं, आणि देव बाप्पाला दक्षिणाच नाही दिला, पुढे होता दक्षिणा, आणि देव बाप्पाला तसंच लावलं. पुण्य कुणाला, कुणाला पुण्य, देव बाप्पाला गेलं त्याच्याबरोबर.
आणि आपल्या घरी सत्यनारायण पूजा झाल्यावर देव बाप्पाच्या पाया पडून देव बाप्पाला त्या ब्राह्मणाला दक्षिणा दिला. पुण्य कुणाला? यजमानाला. उघडच आहे की आपण सत्यनारायण पूजा घातल्यावर पुण्य आपल्याला, कारण पूजा करून घेतली म्हणून त्याचं पुण्य आपल्याला, त्यांचं पालन पोषण केलं म्हणून. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. कीर्तन करणारा, ज्ञानेश्वरी पारायण करणारा, पेटी वाजवणारे, टाळकरी ओवा, विनेकरी ओवा, गाथा पारायण करणारे, काकड भजन, काकड आरती करणारे, हरिपाठ करणारे, गाथा भजन आहे, प्रवचन करणारे, ह्यांनाच फक्त आहे का पुण्य? का नुसतं म्हणजे इथं राबणारे सेवा करणारे त्यांनाच आहे का? त्यांच्याबरोबर या सप्ताहासाठी ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा पुण्य आहे. म्हणून रावण म्हणला की राम राम म्हणता येईल पण ह्याचं पालन मी करतो, ह्याचं पुण्य मला मिळते. म्हणून या सप्ताहासाठी ज्यांनी कुणी दिलेली काय आर्थिक रूपानं, काही धान्य असत, काही पंक्तीच्या रूपानं असत, ज्यांनी कुणी हातभार लावलाय, भले मग ते ऐकायला नाही येऊ द्या किंवा त्यांनी काही भाग नाही घेऊ द्या, पण त्यांनी जे मदत केली, जे पोषण केलं, त्याचं पुण्य त्यांना सुद्धा आहे. विठ्ठल या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देवशी चित्ते देव संतोल मान